वेलकम बॅक टू आवर चॅनल तो चलो फिर. आणि आज मी आहे ऐरोलीच्या सेक्टर 19मध्ये. माझ्या मागे तुम्ही बघू शकता कोकणी थाट रेस्टॉरंटमध्ये आली आहे मी. श्रावण संपलेला आहे, नॉनव्हेज खायचे दिवस आलेले आहेत फायनली. आणि मी आज खाणार आहे ऑथेंटिक कोकणी फूड अलॉंग विथ सी फूड. इकडे आहे त्यांची स्पेशालिटी चिकनमध्ये, सो आपण ते पण बघणार आहोत. अदर दॅन दॅट अजून काय काय मिळतं ते मी तुम्हाला आज दाखवणारच आहे. चला, आय एम व्हेरी एक्सायटेड. लुक ॲट दिस ॲम्बियन्स. मला आत्ता असं वाटतं मी कोकणातल्या कुठल्या तरी एका घरात आली आहे, कारण इथे त्यांनी जे ॲम्बियन्स बनवलेलं आहे, इकडे लॅम्प आहेत आणि हे कौला बघू शकतात. एकदम असं कौलारू घरगुती गावातलं घर वाटतं आहे. आणि जी कलर स्कीम त्यांनी यूज केलेली आहे तुम्ही बघू शकतात, येलो आणि पिंक रेड, ते असं एकदम गावरान टाईप टिपिकल फिलिंग देतं आहे. तर मी खूप एक्सायटेड आहे इकडचं फूड कसं असणार आहे ते बघायला. आणि ही सिटिंग अरेंजमेंट एवढीच नाही आहे, वरती पण आहे त्यांचं सिटिंग अरेंजमेंट. चला आपण जाऊया वरती, पण तुम्हाला दाखवते. सो ही आहे त्यांची सिटिंग अरेंजमेंट वरची. सो आता मी ऐरोलीमध्ये जर आहे तर इकडे फिश खाणाऱ्यांची लोकसंख्या खूप आहेत. इथे फिशिंग पण होते, तर आज आहे आपले स्पेशालिटी फिश. सो आपण आता किचनमध्ये जाऊया. किचन तर सगळ्यांचा फेवरेट आहे, आय नो. किचन बघायला प्रत्येकाला आवडतं रेस्टॉरंटचं. चला जाऊया आपण किचनमध्ये. तर आम्ही आलो आहे ह्यांच्या किचनमध्ये. मला माहिती आहे तुम्ही खूप एक्सायटेड आहे त्यांचं किचन बघायला. तर हे आहे घरगुती टाईपचंच किचन. मी इथे बघू शकतात, इकडे ओटा आहे त्यांचा, ते चपात्या आणि भाकऱ्या बनत आहेत. आणि इकडे त्यांचे सगळे पदार्थ बनवून ठेवलेले आहे. आणि तिथे आहे त्यांची चूल, ती मस्त वाटतं, एकदम गावची स्टाईल, कोकणातला फिलिंग एकदम. आणि आता तुम्ही काय बनवताय? चिकन हंडी बनते त्याच्यावर. एकदम मस्त त्यांनी प्रॉपर सेटअप केला इकडे. आणि इकडे त्यांचे मसाले पण आहेत बनलेले. इकडे एक मसाला आहे, इथे पण मसाला आहे. तर आत्ता आपल्यासमोर हे चिकन बघतायत तुम्ही, मॅरिनेट करून ठेवलं आहे. मस्त असं मुरलेलं चिकन आहे, सगळे मसाले त्यात मुरलेले आहेत. आणि इथे चिकन हंडी रेडी होती आपली. असं खूप टेम्पटिंग वाटतं आहे. आणि ही जी चिकन हंडी बनणार आहे ना, आय स्वेअर खूप टेस्टी असणार आहे, कारण मला ऑलरेडी त्या स्मोकचा वास येतो आहे खूप. आय एम व्हेरी एक्सायटेड. सो आता त्यांनी कांदा टाकून घेतला. सो इकडे तुम्ही बघू शकता, तिथे मस्त बोंबील कट करतात आणि फ्रेश फिश दिसते एकदम. ही सुरमई आहे, बोंबील कट करून त्यांनी फ्रायसाठी ठेवलेले आहेत आणि इथे करतात त्या. आणि इकडे दररोज जी फिश येते ती खूप फ्रेश असते. ते रोज इकडे फ्रेश फिश घेऊन येतात आणि इथे बिलकुल उरत नाही फिश. म्हणजे इकडची स्पेशालिटी जर सी फूड आहे तर तुम्ही एक्सपेक्ट करूच शकतात इकडे किती सी फूड जात असेल. आणि एकीकडे आपलं चिकन हंडी रेडी होते. हा मसाला आहे का? मसाला टाकून घेतला आहे, ज्या त्यांनी त्यांचा प्रिपेअर केलेला मसाला टाकला आहे, प्लस मॅरिनेट केलेलं इथे चिकन पण आहे. तर ते इतकं मस्त होणार आहे, माझ्या तोंडात पाणी यायला लागलं आहे. आत्ता मस्त मॅरिनेटेड चिकन टाकलं आहे त्यांनी. आणि मला लगेच चुलीचा आणि त्या चिकनच्या मसाल्याचा वास मिक्स झालेला वास आला. मस्त एकदम टेम्पटिंग वास आहे. काय मस्त कलर आलाय बघा त्या रश्श्याला. इकडे बघा वडे प्रिपेअर करताय त्या काकी. सो त्यांनी जे होल केलं ते कोळशासाठी केलं. तर कोकणात एक पद्धत आहे की वड्यांमध्ये कोळशाचा धूर देतात आणि देन मग ते वडे प्रिपेअर केले जातात. सो आता आपण ती पण पद्धत बघूयात कसे करतात. आणि मस्त कोळसा घेतलाय. मस्त. आता ह्या वड्याला हे स्मोक देऊन घेतील आणि मग ते वडे प्रिपेअर करतील तळायला.
आता मस्त ह्याला स्मोक लागेल आणि ही पद्धत मी पहिल्यांदा बघितलेली आहे, धूर द्यायची वड्यांना. जनरली आपण बघतो की वडे नॉर्मल प्रिपेअर करतात आणि तळतात. हे काहीतरी वेगळं आहे, मी फर्स्ट टाईम बघितलं. तर बघा आता सुरमई घेतलं. सुरमईचा पीस बघा किती मोठा आहे. त्याला त्यांनी इकडेच जे मसाले बनवतात ते स्वतःचे घरगुती मसाले, तो प्रिपेअर केलेला मसाला त्यांनी लावला आहे. सो हा नुसता तिखट मिठाचा मसाला नाही आहे, त्यांचे स्वतःचे काही काही फ्लेवर्स ॲड केलेले आहेत त्यांनी. त्यात आगळ पण असेल ना, कोकमाचं आगळ आहे. आता हा बघा, हा ह्याला लावून ठेवलेला आहे मसाला. बोंबील बघा किती मस्त फ्रेश दिसतात एकदम. आणि आमच्या घरी पण नॉनव्हेज मासे तर येतातच, आणि आम्ही बघून सांगू शकतो की हा फ्रेश आहे की नाही. हा खूप फ्रेश दिसतोय. तुम्ही कधीपासून बनवताय तिकडे, काम करताय? 4 वर्ष झालं मी यांच्याकडे काम करते. प्रिपरेशन तुम्ही म्हणजे आता सकाळचा वेळ असेल तर प्रिपरेशन तुम्ही कधीपासून चालू करतात? रेस्टॉरंट चालू व्हायच्या किती वेळ आधी चालू करतात? 2 तास आधी. ओके. मी रत्नागिरीची आहे. रत्नागिरीची. बघा ही फिश करी रेडी आहे बांगडा फिश. मस्त कलर बघा त्याचा किती छान आलाय आणि मस्त स्पायसी दिसतंय. कलर वापरत नाही याच्यामध्ये, विदाउट फूड कलर सगळं प्रिपरेशन आहे हे. सो हा जो मसाला तुम्ही बघतात ना, हा सिक्रेट मसाला आहे फिश करीसाठी. हा फक्त फिशसाठीच प्रिपेअर केला जातो. त्याचा कलर बघा आणि हा मस्त उतरला आहे आणि मस्त तेल तवंग आला आहे. खूप मस्त दिसतं, टेम्पटिंग एकदम. सो इकडचं प्रिपरेशन पण घरगुती आहे. तिकडे काम करणारे लोक पण जे आहेत फ्रेशली प्रिपेअर करतात आणि एकदम असं घरगुती वातावरण वाटतं आहे मला इकडे. तर आपल्याला जी टेस्ट पण मिळणार आहे ती एकदम प्रॉपर ऑथेंटिक घरगुती टाईप स्पेशल मिळणार आहे. सो आपण ते तर टेस्ट करून बघणारच आणि मी तुम्हाला सांगणार पण आहे. इकडे एका वेळी खूप सारे डिशेस बनतात आणि आता इकडे प्रॉन्स बिर्याणीचं पण प्रिपरेशन चालू झालेलं आहे. आता एक एक गोष्टी ॲड होतील त्यात. फ्रेश ग्रेव्ही टाकली आहे एकदम. वास खूप भारी आला रे. अच्छा, ही ग्रेव्ही आहे कांदा टोमॅटोची. सो आता त्यात एक एक गोष्ट ॲड होईल. पाणी टाकलं. इकडे त्यांचे काही सिक्रेट स्पायसेस मसाले सगळं ॲड होत आहेत. गरम मसाला दिसतोय, धणा जिरा पावडर दिसतोय, अजून एक सिक्रेट मसाला बघितला मी. खूप सारे आहेत ॲक्च्युली, एकच नाही आहे, भरपूर सारे मसाले त्यांनी ॲड केले. गरम मसाला हे बघा. आता मस्त प्रॉन्स टाकतात ते. दिस इज फॉर बिर्याणी आणि साईज पण भरपूर मोठी आहे. याचा कलर बघू शकतात तुम्ही किती मस्त दिसतं आणि ते प्रॉन्स पण ऑलमोस्ट शिजत आलेले आहेत. आणि एकीकडे आपलं ते चिकन हंडी रेडी होते, ते प्रॉन्स बिर्याणी रेडी होते आणि इकडे त्यांनी कढई तापवायला ठेवले. इथे वडे रेडी होणार आहेत आपले. खूप लोकांना क्वेश्चन्स असतात की कुठल्या ऑइलमध्ये वगैरे प्रिपेअर करतात. तर इकडे जे ऑइल होतं यूज ते सनफ्लावर ऑइलमध्ये सगळं प्रिपेअर करतात. आता ते तेल घेतलं आहे त्यांनी वड्यासाठी. सनफ्लावर ऑइलमध्येच प्रिपेअर होणार आहेत आपले वडे. हा मस्त कोथिंबीर पेरली आहे वरतून. आता ती ग्रेव्ही बघा किती मस्त थिक झाली आहे. चिकन हंडी, त्याची ग्रेव्ही बघा काय मस्त दिसते एकदम. उकळलं आहे मस्त, तरी आली आहे मस्तपैकी. खूप भारी यार. मला जाम भूक लागली आता, मला खायचं आहे आता लवकरात लवकर. मस्त ग्रेव्ही थिक झाली. आता ते राईस टाकत आहेत कोलंबी भातसाठी, प्रॉन्स बिर्याणीसाठी. इकडचा प्रत्येक पदार्थ खूप टेम्पटिंग दिसतोय. आता ह्यांनी बघा खालीच लेअरिंग करून घेतली आहे, पॅनमध्येच केलेली. खाली ग्रेव्ही आहे आणि वरतून पूर्ण राईस आहे. त्यांनी वेगळं असं लेअरिंग केलेलं नाही आहे. समथिंग युनिक. नाही, एका ठिकाणी आता हे वडे प्रिपेअर होत आहेत.
आणि वड्याची साईज पण तुम्ही बघू शकतात, बऱ्यापैकी मोठी आहे. युजली काही रेस्टॉरंटमध्ये ह्याच्याहून छोटी साईज असते, मी बघितलेलं आहे. आय फील दिस इज अ परफेक्ट साईज फॉर वडे. मस्त. आता बघा कसा टम्म फुगेल. फुगला फुगला मस्त. झाला वडा आपला एक रेडी झाला आहे. आता बाकीचे पण ते काढून घेतील. मस्त एक वडा रेडी झाला आहे, ते अजून बाकीचे पण काढून घेतील. आणि ह्यांनी जे टोपलीमध्ये ठेवलेलं आहे एकदम असं गावच्यासारखे एकदम प्रिपरेशन करतात. टोपली यूज केले, त्यात वडे ठेवलेले आहेत. बाकी किती वर्षापासून करतात तुम्ही? 6 वर्ष झाली. किती एक्सपिरियन्स आहे बघा. हा बघा मस्त गरमागरम वडा, किती मोठा फुगलेला, एकदमच गरम उचलला पण खूप मस्त असा फुगलेला आहे आणि मोठी साईज आहे एकदम. हा फक्त तांदळाचं पीठ आहे आणि त्यात काही ह्यात तांदळाच्या पिठात त्यांनी काही काही मसाले ॲड करून घेतलेत. हे यूज होणार आहे फिश फ्रायसाठी. आता मस्त फिश गेला तव्यावरनं सीधा मेरे पेट में. मजे मजे. किती मोठा पीस आहे हा. आणि हा तवा बघा, अजून त्यात बोंबील पण ॲड होणार आहेत. आणि हे बघा इथे ना शॅलो फ्राय मिळतात फिश. सो बेसिकली कसं असतं, भरपूर ठिकाणी तुम्ही बघाल की डीप फ्राय करतात, तर त्याने ना फिशची टेस्ट निघून जाते. इथे कसं शॅलो फ्राय करतायत ना, तर तुम्हाला क्रिस्पीनेस पण तेवढाच मिळणार आणि टेस्ट आहे तशीच राहणार आहे. बिल माझा फेवरेट सगळ्यात. कुरकुरीत बोंबील माझी जान आहे यार. मला फिश खायचं म्हटलं तर पहिलं ना माझं बोंबीलच. मला बोंबील खूप आवडतात. खूप मोठी साईज आहे आणि खूप फ्रेश होते. तर चिकन हंडी इथं रेडी होते, ऑलमोस्ट आता झालेलीच आहे. इकडे फिश फ्राय रेडी होते आणि यांनी वडे बघा किती काढले आहेत बोलता बोलता. मला लिटरली एवढी भूक लागली आहे ना वासाने, एवढा घमघमाट झाला आहे ना, मला कधी का असं झालं आहे. लिटरली मी असे वेट करते कधीपासून, अरे कधी होईल. आता फायनली रेडी होतं आहे सगळं. मी तुम्हाला दाखवते आणि रिव्ह्यू पण देते. जवळ आहे आपली जी थाळी आहे, त्यात ही जवळची चटणी असणार आहे. ही तर मस्ट हॅव आणि मस्त भारीच लागते. याचा टेस्ट म्हणजे पाहिजेच ही चटणी. आता जेवढे पदार्थ आमच्यासमोर रेडी झालेत मी ते एवढे दाखवतो तुम्हाला. हे वडे रेडी झालेले आहेत, भाकऱ्या रेडी झालेल्या आहे. भाकरीची साईज बघा किती मोठी आहे. आणि इथे आहे प्रॉन्स बिर्याणी. ही सुकटची चटणी आहे जी आपल्याला ताटात येणार आहे थाळीबरोबर. आणि हे आहे बांगड्याचं कालवण. मस्त आलं आहे आपलं, मस्त थाळी आलेली आहे. आता ही एकच थाळी आहे, अजून बाकीचे पदार्थ पण येत आहेत. चिकन हंडी आणि वडे. आपलं बिर्याणी आणि बोंबील फ्राय येत आहे. तोपर्यंत तुम्ही लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. माय गॉड, फॅन्टास्टिक दिसतंय, एकदम मस्त दिसतंय. ही थाळी पकडली एका हातात, पण ही खूप जास्त हेवी आहे. आणि हा पीस बघा किती मस्त आहे झालेला, एकदम क्रिस्पी दिसतोय आणि हाताला मला जाणवतं पण आहे खूप क्रिस्पी झाला आहे. तर आपली ही थाळी, फिश फ्राय हे सगळं आलेलं आहे. मी तुम्हाला एक एक करून दाखवते. पण पहिली गोष्ट आहे, मला खूप भूक लागली आहे आणि हे एवढं सगळं बघून माझं पोट भरून गेलं आहे माझं लिटरली. सो आता माझ्यासमोर ही बघताय तुम्ही, ही आहे सुरमई थाळी. सुरमईचा पीस खूप मोठा आहे. त्याच्याबरोबर आलेली आहे ही तांदळाची भाकरी. तुम्हाला चपाती पण ऑप्शन आहे. कांदा आहे, सुकट आहे, चटणी, सोलकढी आहे, मस्त बांगड्याचा पीस आहे, बांगड्याचं कालवण आहे आणि हा आहे आपला राईस. हे सगळं येतं सुरमई थाळीमध्ये. इकडे आहे ही चिकन हंडी. ही आहे फुल हंडी.
आणि पीस भरभरून टाकलेले, मसाला मस्त दिसतं एकदम तर्री वगैरे. आणि हे आहेत वडे. सो ही हंडी सेपरेट आहे, वडे आहेत ते सेपरेट आहे. बरोबर कांदा दिलेला आहे. आता तिकडे आहे, ही आहे प्रॉन्स बिर्याणी आणि त्याच्यासोबत आपण दुसरं हे मागवलेलं आहे बोंबील फ्राय. तर आता हे प्रत्येक गोष्ट आपण टेस्ट करणार आहे. आणि ह्यांनी जे प्रिपरेशन केलं आहे मस्त दिसतं एकदम, असं सजवलं आहे छानपैकी. आता आपण एक एक खाऊन बघूयात. आता ही आहे सुरमई थाळी, इथून चालू करते मी. इट्स व्हेरी कन्फ्युजिंग यू नो, कुठून चालू करू कळत नव्हतं. मस्त भाकऱ्या आहेत, भाकरीची साईज तर तुम्हाला मी दाखवलेलीच आहे ऑलरेडी. आता हे आपण बांगड्याच्या रश्श्याबरोबर खाऊन बघूयात. मस्त बांगड्याचं हे कालवण आहे. खूप भारी आहे, खूप मस्त आहे ही ग्रेव्ही. मला कलर इतका भारी आलेला आहे ना, तरी आहे वरती. आणि स्पायसेस जे आहेत नेक्स्ट लेवल आहेत, स्पायसी आहे. कोकणी पद्धतीचं कालवण आहे, खूप स्पायसी आहे. त्यात एक फिश पीस पण आहे, बांगडाचा पीस आहे. पण आपण खाऊन बघूया. इट्स व्हेरी टेम्पटिंग. बापरे काय मस्त टेस्ट आहे. सो अरे मस्त आहे, खूप फ्रेश आहे, प्रॉपर शिजलेला आहे. आणि फिश शिजायला काय फार वेळ नाही लागत. तर हा पीस जो आहे तो खूप मस्त शिजलेला आहे. आणि माझ्यासमोर आहे हे सुकट पण, सुकटची चटणी. हे पण खाऊन बघते. मी नुसती खाल्ली भाकरीबरोबर, मला टेस्ट कळली नसती, मी नुसती खाल्ली. मस्त आहे. आणि फिश असेल ना तर फिश तिखट खाण्यात मजा आहे. तुम्हाला माइल्ड टेस्टमध्ये फिशची चव नाही कळणार आणि तुम्हाला मजा पण येणार नाही खायला. तर लागतंय मला घशाला, खूप भारी टेस्ट आहे. ही ग्रेव्ही पण आहे ना बांगड्याची, ही खूप पातळही नाही आहे घट्टही नाही आहे, प्रॉपर कन्सिस्टन्सी आहे. मी ना थोडीशी अशीच पिऊन बघते आणि फार झणझणीत आहे, मस्त आहे, खायला प्यायला मजा येईल. सो ह्यात कोकमाचं प्रमाण फार आहे, ओलं खोबरं त्याचं पण मला टेस्ट येते ग्राइंड केलेलं. आणि स्पायसेस जे आहेत ते घरगुती आहे, ते प्रिपेअर करतात. आणि प्लस त्यांचे लाईक सिक्रेट इन्ग्रेडियंट्स पण त्यात आहेत. त्यांनी भरपूर सारे खडे मसाले यूज केले आहेत मसाल्यांमध्ये. सो ओव्हरऑल ना खूप भारी टेस्ट वाटते मला. मस्त शिजली आहे, इतकी नरम आहे ना आणि खूप फ्रेश आहे. आणि मसाला सगळीकडे प्रॉपर लागलेला आहे. व्हेरी फ्रेश. आता सुरमईचं काय असतं सांगते. पर्सनली मी काही ठिकाणी एक्सपिरियन्स केलं आहे. सुरमई काही ठिकाणी खूप चुई लागते, खूप रबरसारखं टेक्स्चर असतं. ही सुरमई तशी नाही आहे बिलकुल, खूप फ्रेश आहे. स्पायसी पण तेवढीच आहे. जसं मी बोलली, फिश स्पायसीच खाल्लेली मजा येते. ही जी थाळी आहे सुरमई थाळी, ही तुम्हाला इकडे आल्यावर कोकणी थाटमध्ये आल्यावर खायचीच आहे. जेवणानंतर सोलकढी ही पाहिजेच. आणि माझी पर्सनल फेवरेट आहे सोलकढी. मी किती पण पिऊ शकते, किती पण पोट भरलं असेल तरी मी मागून मागून अजून घेऊ शकते. मला खूप आवडते. अरे यार, जेवण झाल्यावर मी इथं झोपून जाईन ही सोलकढी पिऊन. खूप मस्त आहे. ही आहे मस्त प्रॉन्स बिर्याणी. हे बघा, प्रॉन्सचा पीस किती मोठा आहे आणि त्याला मसाला असा मस्त लागलेला आहे एकदम. आणि प्रॉन्स पण मस्त शिजलेला आहे. मी रिकमेंड करेन, प्लीज हाताने जेव्हा पण तुम्ही भात किंवा असे मस्त पदार्थ खातात तेव्हा. त्यात नारळाचा थोडा फ्लेवर लागतोय. आणि जो मसाला आधी बनवून घेतलेला तो हा एकदम असा स्पायसी नाही आहे, माइल्ड स्पायसी आहे. पुदिना टाकला ना, पुदिनाने काय टेस्ट आली आहे, मस्त लागतं एकदम मस्त. माझा सगळ्यात फेवरेट फिश बोंबील फ्राय. सो ह्याचं तुम्ही प्रेझेंटेशन पण बघितलं असेल किती छान केलेलं. आता हा आहे शॅलो फ्राय फिश. खूप
खूप मस्त आहे. बोंबील कसाही बनवला प्रकार तो भारीच लागतो. त्याच्यात पण स्पायसेस एकदम प्रॉपर आहे. तिखट मस्त लागतंय आणि तो विरघळला लिटरली. हे बघा, ही चिकन हंडी स्पेशली चुलीवर बनवली जाते आणि ही फुल हंडी आहे, हाफ पण मिळते आणि हे काका सर्व करतात. खूप टेम्पटिंग आणि वास एवढा मस्त येतो ना चुलीवरच्या चिकनचा. मटन पण मिळतं ना आपल्याकडे. तो चिकन हंडी चुलीवरची बनवलेली आहे आणि ह्याच्याबरोबर मटन हंडी पण तुम्हाला मिळेल. हां, गावठी चिकन पण इथे मिळतं. सो तुम्ही म्हणजे ऑर्डरनुसार बनवतात की असतं तुमच्याकडे? रेडी. ओके ओके. सो गावठी चिकन पण इकडे मिळतं. तुम्ही कधी पण इथे आला तर तुम्हाला रेडी मिळणार आहे सगळं. आम्हाला त्यातलं चिकन पीसेस आणि ग्रेव्ही दिलेली आहे आणि हे वडे मस्त टम्म फुगलेले आता शूट करतायत. समजून घ्या, थोडेसे गरम झालेत ते, पण आता मी हे टेस्ट करून बघणार आहे. काय मस्त फुगलेलं आहे, तुम्ही बघितलं ना मगाशी व्हिडिओमध्ये. आणि साईज पण बघा वड्याची, मोठी आहे फार. आणि चिकन वडे म्हणजे माझं फेवरेट आहे. सो मस्त चिकन, तरी पण मस्त आले चिकनला. अरे यार, ऑनेस्टली खाऊ देत मला. एक मिनिट. असं चिकन मी कुठेच खाल्लेलं नाही आहे. ह्याच्यात जे स्पायसेस आहेत, त्याच्यात जी हंडीची टेस्ट आहे, प्लस ती चुलीवरची टेस्ट आहे, एवढी भारी उतरली आहे ना. आणि तिखट पण तेवढंच आहे, भारी आहे. आणि चिकन पण बघा मस्त शिजलेलं आहे, मस्त शिजलेलं आहे. मी एक पदार्थ टेस्ट केला आहे, पण मला आता खरंच भूक लागली ना एवढी, मी एक पदार्थ अजून परत घेऊन खाणार आहे. तर मला थोडासा वेळ द्या, मी तुम्हाला थोड्या वेळाने येऊन भेटते. आमचं खाऊन झालेलं आहे, माझं पोट सॉलिड भरलेलं आहे. आणि सगळ्यात लास्टला गेम चेंजर असते ती सोलकढी, बेस्ट होती. आणि मी इकडे तुम्हाला जास्त मला आवडलेले पदार्थ सांगते. मला आवडलं इकडची चिकन हंडी, बेस्ट होती. आणि सुरमई थाळी पण खूप भारी होती. आणि तुम्हाला इथे यायचं झालं तर ऐरोली स्टेशनपासून हे जवळ आहे. कोणी ऑटोवाल्याला तुम्ही सेक्टर 19 सांगितलं तर तुम्ही आरामात इथे पोचाल. आणि कॅनरा बँक आहे जवळ, सो इट्स अ नियर बाय लँडमार्क. आणि हे जे रेस्टॉरंट आहे तुम्हाला सोफे किंवा हे नवीन सगळं वाटेल. सो हे रेस्टॉरंट नवीन नाही आहे, हे रीलॉन्च आणि रिओपन केलेलं आहे दुसऱ्या ठिकाणी. हे रेस्टॉरंट आधी दुसरीकडे होतं, सो त्यांनी आता प्रॉपर नवीन ॲम्बियन्स सेट केला आहे दुसऱ्या ठिकाणी. आणि तुम्ही नक्की यावं इकडे. तुम्ही इथं बघितलं असेल माझ्या आजूबाजूला काही गर्दी नाही दिसली तुम्हाला, कारण आम्ही रिओपनिंगच्या पहिले आलो आहे. सो उद्या म्हणजे रविवार 22 तारखेला हे परत रिओपन होणार आहे. सो त्याच्या आधी आम्ही आलेलो आहे. आणि या रेस्टॉरंटला तुम्ही नक्की व्हिजिट करा. गुगल मॅप्सवर पण त्यांचं चेंज झालं आहे लोकेशन, सो त्यांनी अपडेट नसेल केलं इन केस, तर मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये लोकेशन पण टाकते. इन केस तुम्ही सर्च करत असाल तर थोड्या दिवसांनी तुम्हाला अपडेटेड लोकेशन मिळेल. आणि तुम्हाला इकडे यायचं झालं तर ह्यांचा टायमिंग आहे 12:30 ते 3:30. त्यानंतर हे परत ओपन होतं 7:30 ते 11. सो तुम्ही याव्यात कधी पण येऊन मस्त जेवा इकडे, मस्त जेवण आहे इकडचं. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला मला सांगा नक्की. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. टिल देन आपण भेटूया नंतर. बाय.